आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे प्रिन्सेस कट ब्लाऊजची फ्रंट साईडची स्टिचिंग कशा पद्धतीने करायची, माप कशा पद्धतीने घ्यायचे। तुम्ही इथं बघू शकता अस्तरचा ब्लाऊज आहे। अस्तर मी व्यवस्थितपणे अटॅच करून घेतलेला आहे। शोल्डरच्या साईडने सरळ इंची टेप पकडायचा आहे। खालच्या साईडने मार्किंग करून घ्यायचा आहे। खालचा जो टक्स आहे तो इथं 4.5चा घ्यायचा आहे। व्यवस्थितपणे साईडने 1-1 इंचवर मार्किंग करून घ्यायचा आहे। व्यवस्थितपणे खूप सरळ आणि खूप सोपी पद्धत आहे। अशा पद्धतीने पण तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊजची स्टिचिंग करू शकता, माप परफेक्ट घेऊन। मोंड्याच्या साईडकडून 3 वर मार्किंग करायचं आहे प्रिन्सेस कटला आकार देण्यासाठी। 3 वर मार्किंग केल्याच्या नंतर व्यवस्थितपणे इथं आकार देऊन घ्यायचा आहे। आकार हा परफेक्ट आला पाहिजे, अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे। हुकाच्या साईडने पण एक टक्स टाकून घ्यायचा आहे। 3.5 वर मार्किंग करायचं आहे आणि टक्स टाकायचा आहे अशा पद्धतीने। आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, आपण ज्यावेळेस माप घेतो त्यावेळेसच प्रिन्सेस कट ब्लाऊजला एक्स्ट्राचा कपडा घ्यायचा आहे। खालच्या साईडने पण मी पट्टी फोल्ड करण्यासाठी 2 इंच एक्स्ट्राचे घेतलेले आहेत। तुम्ही इथं बघू शकता, मी तुम्हाला दाखवते। ज्यावेळेस आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजची स्टिचिंग करतो त्यावेळेस आपल्याला खालच्या साईडने पट्टी अटॅच करायची असते। त्यासाठी कटिंग करता वेळेसच एक्स्ट्राचा कपडा घ्यायचा आहे। तुम्हाला मी इथं पट्टीने व्यवस्थितपणे रेष ओढून दाखवत आहे अशा पद्धतीने। व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे। सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की ज्यावेळेस आपण माप घेतो, ज्यावेळेस आपण अस्तरवर कटिंग करतो त्यावेळेसच आपल्याला एक्स्ट्राचा कपडा घ्यायचा आहे। आता इथं स्टिचिंग करता वेळेस एकदम व्यवस्थितपणे स्टिचिंग करून घ्यायचं आहे। खूप सरळ आणि सोपी पद्धत आहे। ज्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। एकदा तुम्ही बघाल तर नक्की तुमच्या लक्षात बसेल, अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे। डबल टिप मारून घ्यायचा आहे। आता खालचा जो टक्स आहे तो इथं प्रॉपर पद्धतीने टाकून घ्यायचा आहे। तुम्हाला मी इथं दाखवत आहे, खालचा जो टक्स आहे तो पण इथं टाकून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। इथं तुम्ही बघू शकता प्रिन्सेस कटचा आकार एकदम परफेक्ट आला पाहिजे। हुकाच्या साईडचा जो टक्स आहे तो पण इथं टाकून घ्यायचा आहे। हुकाच्या साईडचा टक्स टाकल्याच्या नंतर ब्लाऊज फिटिंगला खूप परफेक्ट बसतो। त्यासाठी खालच्या साईडने व्यवस्थितपणे एक टीप टाकून घ्यायचा आहे। पट्टी फोल्ड करण्यासाठी ज्यावेळेस मी कटिंग करतो त्यावेळेसच मी कपडा जो आहे तो एक्स्ट्राचा घेत असते, कारण ज्यावेळेस आपण स्टिचिंग करतो त्यावेळेस कन्फ्यूज होणार नाही। त्यासाठी तुम्ही पण अशाच पद्धतीने एक्स्ट्राचा कपडा घ्यायचा आहे पट्टीसाठी। आता व्यवस्थितपणे इथं स्टिचिंग करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करायचं आहे। सरळ आणि सोपी पद्धत आहे, तुमच्या लक्षात बसेल अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे। तुम्ही इथं फिनिशिंग पण बघू शकता, अशा पद्धतीने फिनिशिंग आलेली आहे। हुकपट्टी जे आहे ते पण मी व्यवस्थितपणे अटॅच करून दाखवते तुम्हाला। हुकपट्टी कशा पद्धतीने अटॅच करायची ते मी तुम्हाला सांगत आहे। हुकपट्टी अटॅच करता वेळेस पट्टीचा जो कपडा आहे तो वरून घ्यायचा आहे। पट्टी ब्लाऊजचा जो कपडा आहे तो खालच्या साईडने असणार आहे। तुम्ही इथं बघू शकता हुकपट्टी अटॅच करता वेळेस पट्टी जी आहे ते वरच्या साईडने ठेवायची आहे आणि ब्लाऊजचा जो कपडा आहे तो खालच्या साईडने असणार आहे। पट्टी फोल्ड करण्यासाठी आतल्या बाजूने पट्टी फोल्ड करायचा आहे अशा पद्धतीने।
व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. एकदम व्यवस्थितपणे फोल्ड करून घ्यायचा आहे. फिनिशिंग पण खूप सुंदर आलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता. आपण कोणता पण ब्लाऊज स्टिचिंग करू त्या ब्लाऊजला फिनिशिंग येणं खूप महत्त्वाचं आहे आणि तो ब्लाऊज फिटिंगला खूप परफेक्ट बसला पाहिजे. अशा पद्धतीने ब्लाऊज जो आहे स्टिचिंग करायचा आहे. तुम्ही इथं बघू शकता. फिनिशिंग पण खूप सुंदर आलेली आहे. हुकपट्टी जी आहे ते अटॅच करून घेतलेली आहे. आता इथं तुम्ही फिनिशिंग बघू शकता. प्रिन्सेस कट ब्लाऊजची स्टिचिंग अशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे.